तरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 31 जुलै. वार आहे शनिवार, तारीख आहे 1 ऑगस्ट. तर या 2 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण इथे बघू शकता वाऱ्याचा वेग कशा पद्धतीनं वारं गोल गोल घुमत आहे. तर म्हणजे आपण जर बुऱ्हाणपूर, त्याच्याबरोबर खरगोण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, शेवगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, धुळे, नामपूर, सटाणा, चांदवड, निफाड, त्याचबरोबर दिंडोरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, त्याचबरोबर आपण जर नवपूर, नंदुरबार हा परिसर जर संपूर्ण बघितला, पिंपळनेर, साक्री, तर या भागांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला शुक्रवारी 31 जुलैला सकाळी 9 वाजता जाणवत आहे. इथे आपण जळगाव, भुसावळ, जामनेर, बोदवड, शेवगाव, पाचोरा, पाराला, त्याचबरोबर चाळीसगाव, भोकरदन, बुलढाणा, मलकापूर, बोदवड, त्याचबरोबर जळगाव, जामन, बुऱ्हाणपूर, नेपनगर, रावेर, पल, खामगाव, त्याचबरोबर अकोला, परतूर, त्याचबरोबर आपण जर चिखली, बुलढाणा हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर इथे धरणी आहे, चलपूर आहे, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर अमरावती, अर्वी, यवतमाळ हा परिसर बघितला तर इथे बघूया आपण दिवसभरामध्ये अजून आपल्याला काही बदल जाणवतोय का. पण जास्त काही त्या भागात अमरावती, अचलपूर या भागात काही जास्त काही वातावरणात आपल्याला बदल काही जाणवत नाही आहे. म्हणजे हा जर परिसर जर बघितला, फक्त या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा आपल्याला दिसत आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता नागपूर, भंडारा हा परिसर बघूया. येथे काही जास्त प्रमाणात बदल आपल्याला जाणवतोय का. येथे देखील काही जास्त प्रमाणात बदल नाही आहे. पण जर शुक्रवारी 31 जुलैला आपण जर पहाटे पहाटे 3 वाजता जर बघितलं तर चंद्रपूर या परिसरामध्ये चांगला पाऊस असणार आहे. त्याचबरोबर पांढरकवडा या परिसरात, यवतमाळ, कळंब, अर्णी, अंजनी, त्याचबरोबर पुसद, वाशिम, मालेगाव, परतूर, मेहकर, शेवगाव, हिंगोली, लोणार, चिखली, बुलढाणा, त्याचबरोबर जाफराबाद, भोकरदन, शेवगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, परतूर, जिंतूर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे पाटी आणि आजूबाजूचे जे परिसर आहे, परभणी, नांदेड, परळी, अहमदपूर, उदगीर, लातूर, धाराशिव, केज, बार्शी, बीड, जामखेड, कर्जत, पाथर्डी, अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती, पुणे, लवसा, महाबळेश्वर, लोणावळा, मंचर, शिरूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर पहाटे 3 वाजता या भागात देखील रिमझिम पाऊस हा सुरू असणार आहे. आणि हा जो त्यानंतर जर आपण दिवसभर बघितलं तर पूर्णपणे फक्त ढगाळ वातावरण या परिसरामध्ये असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत जर शनिवारी 1 जुलै 1 ऑगस्टला जर बघितलं तर 1 ऑगस्टला इथे आपण बघू शकता लातूर, त्याचबरोबर उदगीर हा जर परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये उदगीर, बिदर, अहमदपूर, त्याचबरोबर लातूर, केज, धाराशिव, बार्शी, सोलापूर, अक्कलकोटमध्ये रिमझिम पाऊस हा थोड्याफार प्रमाणात होईल. पण सोलापूर, नळदुर्ग, धाराशिव, बार्शी, त्याचबरोबर पंढरपूर, सांगोला, विजयपूर, बागलकोट, विटा, अकलूज, इंदापूर, कर्जत, दौंड, जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, अंबड, जालना, परतूर, माजलगाव, बीड, जिंतूर, परभणी, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, अर्णी, यवतमाळ, वर्धा, म्हणजे आता इकडे यवतमाळ नाही धरायचा, अर्णी, पुसद, वाशिम हा जर परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात म्हणजे फक्त आपल्याला काही प्रमाणात या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस आपल्याला काय त्या भागात काही जाणवत नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते जर आपण जर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट हा परिसर बघितला तर थोड्याफार प्रमाणात या भागात पाऊस हा होणार आहे, म्हणजे रिमझिम पाऊस. वर्ध्यामध्ये देखील पाऊस हा असणार आहे. पुलगाव, वर्धा या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली,
उमरेड, त्याचबरोबर चामोशी, भंडारा, चिमूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. चंद्रपूरमध्ये देखील शनिवारी 1 ऑगस्टला रात्री 1च्या सुमारास या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे बाकी आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. म्हणजे नाशिक, त्याचबरोबर घोटी, अकोले, त्याचबरोबर मनसर, लोणावळा, लवसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, त्याचबरोबर राजपूर, कणकवली, सावंतवाडी, रत्नागिरी हा परिसर बघितला तर या भागात रिमझिम पावसाने तिथे म्हणजे रिमझिम पाऊस सुरुवातीला असणार आहे. नंतर त्या पावसामध्ये बदल होऊन चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये होणार आहे. हे देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर हा सलग 2 दिवसाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे. बऱ्याचशा भागांमध्ये काही भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे, काही भागात कमी प्रमाणात पाऊस आहे, काही भागात वादळी वातावरण देखील आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.